अटकेतल्या वाल्मिक कराडला भेटण्यासाठी अनोखी शक्कल लढवली गेल्याचंही समोर आलेलं आहे। सीआयडीच्या नावानं माजी सरपंचच बीड पोलीस ठाण्यामध्ये शिरलाय। माजी सरपंच बालाजी तांदळे असं या व्यक्तीचं नाव आहे। अटकेतल्या वाल्मिक कराडला भेटण्यासाठी कोरेगाव इथल्या माजी सरपंच बालाजी तांदळेनं आपण सीआयडीचा वाहन चालक असल्याची बतावणी केली। तसंच बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये प्रवेश त्यानं मिळवला। त्यानंतर खुनाच्या तपासाची माहिती घेण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेले धनंजय देशमुख यांना अरेरावी देखील केली। एका महिला पोलीस कर्मचाऱ्याशी सुद्धा त्यानं हुज्जत घातल्याची तक्रार धनंजय देशमुख यांनी आता एसपींकडे केली आहे। तांदळेनं कराडची भेट घेतल्याचा दावा सुद्धा त्यांनी तक्रारीत केला आहे। सर सकाळी मला 9 वाजता सीआयडी साहेबाचा डीवायस साहेबाचा फोन आला होता उदर सरांचा की तुम्ही केरला या तपास आम्ही म्हणलं सर मी आलो। तर मी ज्यावेळेस इथून निघा आंघोळ केली स्टँडवर आलो त्यावेळेस फोन केला ते मला केरला या मग केजून ते मला बीडला घेऊन गेले। बीडला गेल्याच्या नंतर ते आमची चौकशी वगैरे चर्चा वगैरे झाली संपूर्ण मला धनंजय देशमुख दिसला आणि तो म्हणला की तुम्ही तर खूप खुश आहेत राव नर्वस नाही चेहऱ्यावर। तुम्ही म्हणलं नाही मी सीआयडी मला चौकशीला बोलवलं आहे त्या चौकशी काम मिळालेलं आहे तुम्ही बाजूला गेलो। आमचं ज्यावेळेस ते बोलले मला बोलले चेहऱ्यावर त्यावेळेस दराडे साहेब नाही कोणीच तिथं कर्मचारी नव्हता। ज्यावेळेस ते तिथून उठून आले आणि ज्यावेळेस बोलले त्यावेळेस दराडे साहेब तिथे होते बाहेर त्या ठिकाणी नव्हते। धनंजय देशमुख यांनी केलेल्या आरोपाकडे कसं पाहता आणि त्यांनी का आरोप केले असावेत तर त्याला माहिती आहे पण हे आरोप पूर्ण चुकीचे आहे। सीआयडीच्या कस्टडीत असताना सुद्धा वाल्मिक कराड यांना सर्रास लोक भेटत आहेत। कोणतंही बंधन नाही, कोणतंही नियंत्रण नाही। साध्या पोलीस कोठडीत पोलीस स्टेशनचे असलं तर मला असं वाटतं त्याला कडक निर्बंध असतात, परंतु सीआयडीची कोठडी असताना जर अशा पद्धतीनं कायद्याचं राज्य चालू असेल तर खरोखर कायदा किंवा न्याय मिळेल का अशा प्रकारची भूमिका स्थानिक लोकांनी आणि जो आपले मूळ सरपंच संतोषांना त्यांच्या भावांनी व्यक्त केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।